महाराष्ट्रातील तमाम पालक, शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी मित्रांसाठी एक नवीन संधी आहे की ज्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये एक नवीन स्पर्धा परीक्षा येते, ज्या माध्यमातून आपल्याला प्रत्येक विद्यार्थ्याला एक स्कॉलरशिप मिळणार आहे। नेमकी ही परीक्षा काय आहे, कोण ठरणार महाराष्ट्राचा मास्टर ज्युनियर 2026, नेमकं काय आहे मॅटर जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये। सर्व शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांसाठी ही महत्त्वाचा व्हिडिओ बनणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत बघा नेमकं काय असणार आहे या टेस्टमध्ये। साधारण जर आपण बघितलं तर ओव्हरऑल बघता ही परीक्षा नेमके कुणासाठी असणार आहे, ही परीक्षा स्पेसिफिक जर तुम्ही चौथी, पाचवी, सहावी, सातवी किंवा आठवी या वर्गात शिकत असाल, तुम्ही स्टेट बोर्ड मध्ये असा, सीबीएसई मध्ये असा किंवा आयसीएसई मध्ये असा, मीडियम मध्ये मराठी मीडियम असेल, सेमी इंग्रजी असेल किंवा इंग्रजी मीडियम असेल, असं कोणत्याही मीडियम मध्ये तुम्ही असा तरी सुद्धा तुम्हाला ही एक्झाम देता येणार आहे। नेमकी ही एक्झाम कशी द्यायची, काय द्यायची, याबद्दल नेमकं काय काय आहे, परीक्षेमध्ये काय विचारलं जाणार आहे। सगळ्यात पहिल्यांदा परीक्षेमध्ये पहिला विषय असेल गणित, गणिताची जादू। त्यानंतर मी म्हटलं बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान आणि भाषिक क्षमता म्हणजे लँग्वेज, ज्याला मराठी किंवा इंग्लिश असं आपण कन्सिडर करू शकतो। यामध्ये डिटेलमध्ये काय असणार, गणित या विषयामध्ये गणितामध्ये संख्याज्ञान, व्यावहारिक गणित आणि आकडेमोड यांच्याशी रिलेटेड आपल्याला प्रश्न विचारले जातील। सोबत सोबत बुद्धिमत्ता आणि तर्कशक्ती, आकृत्या असतील, दिशाज्ञान असेल किंवा क्रम ओळखणे यांच्याशी रिलेटेड काही प्रश्न आपल्याला यामध्ये विचारले जातील। सोबतच जर मी म्हटलं मराठीमध्ये आकलन आहे, व्याकरण आहे, शब्द संपदा आहे, त्याच्यानंतर बोली भाषा आहे, यांच्यावरती बेस प्रश्न बनतील। इंग्लिश लँग्वेज मध्ये कॉम्प्रिहेन्शन, ग्रामर असेल किंवा व्होकॅब्युलरी असेल, यावरती बेस सुद्धा क्वेश्चन्स बनतील। पर्यावरण व सामान्य ज्ञान, भौगोलिक ज्ञान असेल, पर्यावरण असेल किंवा महाराष्ट्राचे विशेष संदर्भ ज्ञान असेल, याबद्दल प्रश्न बनणार आहेत। मग प्रश्नांचं स्वरूप साधारण कसं आहे, चौथीची जी परीक्षा असेल त्यासाठी तुम्हाला चौथीच्या परीक्षेमध्ये साधारण चौथीसाठी 15 मार्कासाठी गणित, 15 मार्क बुद्धिमत्ता, सोबत इंग्रजी 10 मार्कासाठी आणि मराठी 10 मार्कासाठी, हा चौथीसाठीचा आणि हाच पॅटर्न सातवीसाठी असेल। टोटल 50 प्रश्न असतील आणि सगळ्यांसाठी सेम टायमिंग आहे 1 तासांचा, ठीक आहे। सो 1 तास म्हणजे 60 मिनिटांचा टाइम तुम्हाला याच्यासाठी असेल। एक्झाम मध्ये 50 प्रश्न आहेत, गणित बुद्धिमत्ताचे 15 प्रश्न, 15 प्रश्न, त्याच्यानंतर 10 प्रश्न जे असतील, 10 क्वेश्चन्स जे असतील ते मराठीवरती आणि 10 क्वेश्चन्स हे इंग्लिश लँग्वेज वरती असणार आहेत। जर मी म्हटलं नवोदयची जी परीक्षा आहे ती नवोदयची ऍक्च्युअल परीक्षा जशी होती त्याच धर्तीवरती हे प्रश्न बनतील। ऍक्च्युअल परीक्षेचं ज्या पद्धतीचं पॅटर्न आहे, म्हणजेच गणितासाठी बुद्धिमत्ता आणि ईव्हीएस हा शब्द नवीन सब्जेक्ट ऍड झालेला आहे, ईव्हीएस नावाचा, परिसर अभ्यास किंवा पर्यावरण म्हणतो आपण त्याला। तर हा सब्जेक्ट सुद्धा आपल्याला या ठिकाणी इंटरेस्टेड, ह्या सब्जेक्टला सुद्धा या ठिकाणी इन्क्लूड करण्यात आलेला आहे। मग याच्यामध्ये नेमके कोणते कोणते विषय असणार आहे, पहिला असेल गणित 15 मार्कासाठी, बुद्धिमत्ता 15 मार्क, ईव्हीएस जो असेल त्याचे 10 मार्क आणि भाषा लँग्वेज मध्ये तुम्ही मराठी किंवा इंग्लिश दोन्हीपैकी एक भाषा तुम्हाला याच्यामध्ये असेल ती 10 मार्कांसाठी। या पद्धतीने पेपर बनेल नवोदयसाठीचा। NMMS या परीक्षेसाठी नेमकं काय असणार आहे, 8वीच्या वर्गामध्ये जे असतील त्या लोकांसाठी ही परीक्षा असते। ह्याच 8वीच्या वर्गासाठी जे तर त्या स्कॉलरशिप परीक्षेमध्ये 15 मार्क गणित, 15 मार्क बुद्धिमत्ता, 10 मार्क सोशल सायन्स आणि 10 मार्क सायन्स, यावरती बेस 8वीचा पेपर जो आहे तो असेल। तो या पद्धतीने तुम्ही पेपर्स जे आहेत ते देऊ शकता। तुमचा क्लास तुम्हाला पहिले सिलेक्ट करायचा आहे, जेणेकरून तुम्हाला तुमच्याच क्लासची टेस्ट देता येईल। मग आता सर ही टेस्ट द्यायची नेमकी कशासाठी, आम्हाला याचा फायदा काय, हा अत्यंत महत्वाचा विषय। विद्यार्थ्याला यातून नेमकं भेटणार काय, विद्यार्थ्याला काय भेटणार, जे टॉप 100 विद्यार्थी असतील या लोकांना 100% स्कॉलरशिप आहे। म्हणजेच डायरेक्टली आपली मास्टर ज्युनियरची बॅच यांना फ्री मध्ये भेटणार आहे। टॉप 500 जे असतील अशा ह्या 100च्या नंतर जे 500 स्टुडंट असतील, ह्या स्टुडंटला 2000 रुपयांची ऑफर असणार आहे, ऑफ असणार आहे, ज्यामध्ये 1000 रुपयामध्ये तुम्हाला फक्त ऍडमिशन मिळेल। बाकीच्यांसाठी सगळ्यांसाठी जर आपण बघितलं तर ओव्हरऑल ही बॅच 3000 रुपयांची आहे। ही बॅच तुम्हाला फक्त 500 स्टुडंट्सला 999 मध्ये म्हणजे 1000 रुपयाच्या आत मिळणार आहे। सर ही बॅच घ्यायची म्हणजे याच्यामध्ये वेगळं काय आहे, अखिल महाराष्ट्रामध्ये ज्या लोकांनी चांगले रिझल्ट दिलेले आहेत, पूर्ण महाराष्ट्रामध्ये स्कॉलरशिपचे एकेका शिक्षकाचे कमीत कमी 150+ रिझल्ट आलेले आहेत, पास झालेले लोक 150+ आहेत। अशाच फॅकल्टीची टीम ही मास्टर ज्युनियर मध्ये आहे। असे फॅकल्टी ज्यांनी स्वतः रिझल्ट दिलेत,
जे अजून सुद्धा रेसिडेन्शियल बेस विद्यार्थ्यांना शिकवतात आणि असे सगळं करणारे काम करणारे जे महाराष्ट्रातले वेगवेगळ्या जिल्ह्यातनं काम करतायत असे लोक आपल्या सोबत जोडलेले आहेत आणि या मिशन मध्ये या स्कॉलरशिप वाला जे मिशन आहे या मिशन सोबत ते आपल्या सोबत जोडले गेले आणि या माध्यमातून ते खूप चांगल्या पद्धतीने आपण काम यावरती करतोय ऑलरेडी बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीने सगळं करतोय मुलांना चांगल्या क्वालिटीचे क्वेश्चन्स जात आहेत सोबत डेली क्विजेस जात आहेत या सगळ्यांसोबत या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये मॅक्झिमम तळागाळातल्या ग्रामीण भागातल्या ज्या मुलाला हे सगळ्यांची गरज आहे अशा मुलापर्यंत हे सगळं स्कॉलरशिप पोहोचवणं हेच आपलं एक उद्दिष्ट या माध्यमातून आहे सो ह्या पद्धतीने आपल्याला विद्यार्थ्याला मिळणार आहे सर पण मग आम्हाला ह्या 100 मध्ये पण नाही आलो आम्ही या 500 मध्ये पण नाही आलो मग आम्हाला काय भेटणार अशा लोकांसाठी सर्टिफिकेट सुद्धा असणार आहे तुम्हाला प्रत्येक पार्टिसिपंट जो असेल त्या प्रत्येक पार्टिसिपंटला सर्टिफिकेट भेटणार आहे प्रत्येकाला जे प्रमाणपत्र म्हणतो आपण ते प्रमाणपत्र भेटणार आहे ई सर्टिफिकेट भेटल तुम्हाला या सहभाग प्रमाणपत्रासाठी पण एक प्रोसेस असेल त्या प्रोसेसनुसार तुम्ही ते करू शकता एक्झाम झाल्यानंतर तुम्हाला या सगळ्या गोष्टी भेटतील प्रत्येकाला कोणती बिना शर्त या पद्धतीचं प्रमाणपत्र हे सगळ्यांसाठी भेटल या व्यतिरिक्त जर मी म्हटलं समजा शाळेला काय भेटणार आमची शाळा जर याच्यामध्ये असेल तर शाळेला जर पार्टिसिपेट होत असेल तर शाळेला काय काय मिळणार शाळेला मिळणाऱ्या महत्वाच्या गोष्टी गुणवंतांचा गौरव तुमच्यामध्ये तुमच्या शाळेतला विद्यार्थी जर राज्य स्तरातून पहिला येतोय किंवा पहिले 100 येतोय तर त्याचा एक व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवरनं जाणार आहे सोशल मीडिया जेवढे हँडल्स आहेत मग साधारण आपण बघितलं तर जवळपास 4.5 लाख लोकांपेक्षा जास्त लोकांचा बेस जो आहे जो सबस्क्रायबर बेस आहे तो आपला मास्टर ज्युनियरचा आहे मास्टर टीचरचा आहे या सगळ्या ठिकाणी तुमची शाळा जी आहे ती पोहोचली जाईल यासोबत सोबत मी म्हटलं तर शाळेला सहभाग प्रमाणपत्र भेटेल आणि सकारात्मक प्रसिद्धी या माध्यमातून शाळेला भेटेल मग आता याची प्रोसेस नेमकी काय असेल कशा पद्धतीने करायची आमची शाळा जर याच्यात नसेल एक शिक्षक म्हणून जर तुम्ही बघत असाल तर तुम्हाला हे एकदम सोपं आहे तुम्हाला काय करायचंय शाळा रजिस्टर करण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये एक लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करा तो एक फॉर्म आहे तो फॉर्म भरून द्या म्हणजे तुमच्या शाळेचं रजिस्ट्रेशन होऊन जाईल आणि त्याला पुढच्या सूचना तुम्हाला त्या सगळ्या भेटत राहतील शाळेला यामध्ये ही एक्झाम आता असणार कधी आहे जर तुम्ही शाळे थ्रू अप्लाय करत नसाल अशा केसमध्ये इंडिव्हिज्युअली तुम्ही अप्लाय करू शकता परीक्षा नेमकी कधी होणार आणि कशा पद्धतीने होणार जर मी म्हटलं साधारण परीक्षा 17 तारखेपासून चालू होते 17 तारीख ते 20 ऑगस्ट या दरम्यान परीक्षा होणार आहे 17 ऑगस्ट पासून तर 20 ऑगस्ट पर्यंत ही एक्झाम चालणार आहे यामध्ये तुम्ही कोणत्या पण दिवशी एक्झाम देऊ शकता हे सर या पद्धतीने एक्झाम दिल्यानंतर मग असं होईल ना की एका वेळेस जो पेपर झालाय तो पेपर दुसरे बघतील पण यामध्ये आम्ही व्हिडिओ रेकॉर्डिंग ठेवतोय प्रत्येकाचा कॅमेरा ऍक्सेस असेल ज्या माध्यमातून तुम्हाला जे तर हा जो पेपर आहे एकदा झाल्यानंतर व्हिडिओ ऍक्सेस असेल आणि त्यामुळं तुमच्यावरती पूर्ण मॉनिटर केलं जाईल तुम्हाला वॉच ठेवला जाईल या पद्धतीने सगळ्या सेटिंग्स ज्या आहेत त्या ऍपमध्ये असतील मग तुम्हाला 20 तारखेपर्यंत हे सगळं चालेल आणि 21 ऑगस्टला संध्याकाळपर्यंत याचा निकाल हा तुमच्या ऍपमध्येच तुम्हाला त्या ठिकाणी दिसून जाईल तुम्हाला तुमचा रँक दिसेल ओव्हरऑल सगळे पब्लिक जे आहे त्यांच्या कंपॅरिझन मध्ये मग तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा काय करायचंय मास्टर ज्युनियर ऍप जे आहे कुठे असणार ही एक्झाम तर मास्टर ज्युनियर या ऍप मध्ये असणार आहे आणि ऑनलाईन स्वरूपाची एक्झाम आहे तुम्हाला कोणत्याही पद्धतीचं मीन्स तुम्हाला वेगळं काही ऑफलाईन काही करायचं नाहीये दुसरं मग याची प्रोसेस काय इंडिव्हिज्युअल असेल शाळा रजिस्टर करत नसेल तर मग आम्ही स्वतः रजिस्टर करायचं तर कशा पद्धतीने करायचं याच्यासाठी आपल्या ऍपवरती अजून एक शॉर्ट व्हिडिओ सुद्धा आहे कसं रजिस्ट्रेशन करावं याबद्दलचा सोबत सांगतो गुगल प्ले स्टोअरला जायचंय तुम्हाला तिथं प्ले स्टोअरला गेल्यानंतर तिथं तुम्हाला मास्टर ज्युनियर हे ऍप डाउनलोड करायचंय त्यानंतर तुम्हाला तुमचा क्लास जो असेल तो क्लास तुम्हाला या ठिकाणी निवडायचा आहे 4थी असेल 5वी नवोदय असेल किंवा 7वी असेल या पद्धतीने तुम्हाला निवडायचं आहे नंतर एक तिथं जाहिरात दिसेल कोण ठरणार कोण बनणार कोण होणार महाराष्ट्राचा मास्टर ज्युनियर त्या बॅनर वरती क्लिक करा त्याच्यावरती टेस्ट असेल त्या टेस्ट वरती फायनल टेस्ट तुम्हाला दिसून जाईल एक सध्या मॉक टेस्ट त्या ठिकाणी दिसेल त्या मॉक टेस्ट वरती गेल्यानंतर पण तुम्ही कशा पद्धतीची टेस्ट असते ते सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी चेक करू शकता ठीक आहे सो ही होती अत्यंत महत्वाची माहिती तुम्हालाही वाटतंय की ही माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे कारण ह्या चळवळीचा एक भाग तुम्हाला सुद्धा बनावंसं वाटतंय तर अशा केसमध्ये हे मॅक्झिमम लोकांपर्यंत शेअर करा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद